नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। हुकुमाची राणी ही या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता। सुरुवातीलाच आपल्याला दिसतं की इंद्रा आणि राणी गाडीत बसून एका शांत ठिकाणी बोलण्यासाठी जातात। इंद्रा चिडचिड करत गाडीतून उतरतो। चिकू असं कसं काय करू शकते? राणी त्याला समजावत म्हणते, काय चुकीचं केलंय चिकूने? प्रेमच तर केलंय ना। इंद्रा म्हणतो, टाइमपास असतो हे प्रेम, म्हणजे मूर्खपणा असतो सगळा। राणी म्हणते, नाही सर, प्रेम तर जगातली सगळ्यात छान भावना आहे। तुमचं पण चिकूवर प्रेम आहेच की। इंद्रा म्हणतो, ते वेगळं आहे आणि हे वेगळं आहे। राणी म्हणते, हाय का आता, हे प्रेम वेगळं ते वेगळं असं काही नसतं सर। त्यावर इंद्रा म्हणतो, काही नाही राणी, मला नव्हतं वाटलं की तुलासुद्धा हे करेक्ट वाटेल। अगं, मार्केटिंग असते ही सगळी, गिफ्ट्स हे ते, टाइमपास मूर्खपणा असतो। त्यावर राणी म्हणते, सर, एवढंच प्रेम थोडी असतं। प्रेम म्हणजे आपुलकीची भावना असते। जी गिफ्ट्स देऊ शकत नसतात ते सुद्धा प्रेम करतातच की। ते दोघं बराच वेळ एकमेकांना समजावत असतात, पण इकडे अजू त्याच्या प्रोजेक्टमध्ये बिझी असतो। जरा टेन्शनमध्ये सुद्धा असतो की हा प्रोजेक्टसुद्धा सगळ्यांसमोर फेल झाला तर। तेवढ्यात चिकू तिथे येते। अजू तिला त्याची भीती सांगतो। तो खूप निराशही असतो। कधी कधी तर वाटतं की माझा जन्म फेल होण्यासाठीच झाला आहे असं म्हणत असतो। पण आपली चिकू सोबत आहे म्हटल्यावर कोणी किती वेळ उदास निराश राहू शकतं? चिकू अजूला खूप छान मोटिवेट करते। इकडे राणी इंद्राला समजावत असते, ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्यावर पूर्ण विश्वास असणं, त्याच्या आनंदात आनंद वाटणं, त्याच्यासाठी काळजी असणं, त्याच्या सुखात सुख मिळणं म्हणजे प्रेम असतं। हे गुलाब गिफ्ट एवढंच प्रेम नसतं सर। तुम्ही एकदा चिकूच्या जागी उभं राहून विचार करा ना। तुमच्या बहिणीला आज तुमची गरज आहे। त्यावर इंद्रा म्हणतो, ठीक आहे, पण मला आत्ताच तिच्याशी याबद्दल बोलायचे। राणी होकार देते। इंद्रा फॅक्टरीत कॉल करून लेट येणार असल्याचं कळवतो आणि ते घरी निघतात। तिकडे घरी चिकू सगळ्यांना हॉलमध्ये गोळा करते अजूच्या प्रेझेंटेशनसाठी। तेवढ्यात इंद्रा राणीसुद्धा तिथे येतात। अजू त्याचं प्रेझेंटेशन सुरू करतो। फॅक्टरीतला वीज बचतीसाठी त्यानं रिसर्च करून एक नवं डिव्हाइस तयार केलेलं असतं। अजूचं प्रेझेंटेशन खूपच छान होतं। सगळे प्रशंसा करतात। अजू त्याचं सगळं श्रेय चिकूला देतो, पण इंद्रा चिकूला बोलण्यासाठी बोलावतो। मालती मनात म्हणते, ही राणी इंद्राबरोबर कुठं गेली असेल? वर इंद्रा चिकूची वाट पाहत असतो। चिकू घाबरत घाबरत राणीच्या मागे येऊन उभी राहते, पण उर्मिलासुद्धा तिच्या मागे हळूच येत असते। चिकू इंद्राला मल्हारबद्दल सगळं सांगते। उर्मिला बाहेरून ऐकायचा खूप प्रयत्न करत असते, पण दार बंद असल्यामुळे तिला काहीच ऐकू येत नसतं। काय बोलत असतील हे, ती मनात म्हणते। चिकूचं सगळं ऐकल्यावर इंद्रा म्हणतो, मी आधी त्या मुलाला भेटेल आणि मग ठरवेल काय ते। चिकू तयार होते। आता ती मल्हारला कॉल करून दादूला भेटायचं आहे तर छान तयार होऊन ये म्हणते। बिचारा मल्हार न जाणे तिच्याशी बोलता बोलता किती कपडे बदलतो आणि आता हेअरस्टाईलसुद्धा। कसं बोलायचं किती बोलायचं हे सगळं ठरवलं जात असतं, पण मल्हार खूप नर्वस असतो। शेवटी चिकू त्याला लव यू अँड ऑल द बेस्ट म्हणून फोन ठेवते। पण मल्हारचं टेन्शन संपलेलं नसतं। आता रत्ना काकू किचनमध्ये आवराआवर करत असतात, पण मालती तिथंही नेहमीसारखं राणी उशिरा येते म्हणून तिच्या नावाने ओरडत असते। राणी आल्यावर उशिरा येण्यासाठी तिला सुनावून झालं की इंद्रा फॅक्टरीत जाता जाता परत घरी का आला ते विचारते। आता राणी काय बोलणार? अजूच्या प्रेझेंटेशनसाठी अश्विनीनेच कॉल करून बोलावलं होतं म्हणून सांगते। त्यावर लाज नाही वाटत? माझ्या चिकूवर सगळं ढकलतेस म्हणत मालती राणीला अजूनच बोल लावून निघून जाते। रत्ना काकू राणीची समजूत काढण्यासाठी तिच्याशी बोलणार असतात, पण राणीच म्हणते, त्यांचा हक्क आहे, मोठ्या आहेत त्या, मी त्यांचं बोलणं मनावर नाही घेतलेलं। ते ऐकून रत्ना काकू म्हणतात, तुझ्यासारखी गुणी पोर या घरची सून हे आमचं भाग्य आहे। मालतीलासुद्धा हे लवकर कळायला हवं। पुढील भागात आपल्याला असं दिसतं की राणी इंद्रा आणि चिकू एका ठिकाणी मल्हारची वाट पाहत असतात। त्याला उशीर झालेला असतो, पण तो येतो। राणी इंद्रा खूप लक्षपूर्वक त्याच्याकडे पाहत असतात। तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आपल्या चिकूचा मल्हार? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटू उद्याच्या इंटरेस्टिंग भागाबरोबर। तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या।